नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, रासायनिक तंत्रज्ञान संस्थेअंतर्गत नॉन टीचिंग पदांची परमनंट अशी भरती या ठिकाणी निघालेली आहे. या ठिकाणी पगार देखील तुम्ही बघू शकता. खूप चांगला पगार या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे. 19 ते 38 वर्षांच्या दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. अर्ज तुम्हाला 16 एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण करायचे आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षा शुल्क किती असणार आहे, हे सारं काही आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट्स मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई यांच्या वतीने या वॅकन्सी निघालेल्या आहे. नॉन टीचिंग पदांसाठी ह्या वॅकन्सी भरल्या जाणार आहे. ऍडमिनिस्ट्रेशन आणि लायब्ररी डिपार्टमेंटमध्ये परमनंट बेसिसवरती ह्या वॅकन्सी निघालेल्या आहे. आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला 16 मार्च 2024 पासून 16 एप्रिल 2024 पर्यंत अप्लिकेशन करायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, अप्लिकेशनची प्रिंट घेऊन तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट सहित जोडून ती 20 एप्रिल 2024 पर्यंत दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायची आहे. अप्लिकेशन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे जे पोर्टल आहे या पोर्टलवरती जाऊन अप्लिकेशन करायचं आहे. या पोर्टलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन देखील अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता कास्ट वाईज या ठिकाणी वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. यामध्ये मित्रांनो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि लायब्ररीच्या पोस्ट दिलेल्या आहेत. या पोस्टमध्ये वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कास्ट वाईज कसं असणार आहे ते तुम्ही इथे चेक करू शकता आणि तुमच्या कास्टनुसार, तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार या ठिकाणी अप्लाय करू शकता. यामध्ये जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन असतील, SC-BC असतील, नॉमॅडिक ट्राईब्सचे लोक असतील, फिजिकली डिसेबल्ड असतील, त्यांना ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार या ठिकाणी रिझर्वेशन दिलं जाणार आहे. क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्समध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक पोस्टसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं हे डिटेलमध्ये या ठिकाणी दिलं आहे. प्रत्येक पदासाठी काय पगार दिला जाणार आहे हे पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. PA टू डायरेक्टर हे जे पद आहे या पदासाठी 44,900 ते 1,42,400 इतकं स्केल म्हणजे पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. जर तुमची बॅचलर डिग्री आर्ट, कॉमर्स आणि सायन्स किंवा लॉ या शाखेतून झालेली आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही बाकीच्या पदांसाठी देखील तुमचं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं, पगार किती असायला हवा, हे सारे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. जसं लायब्ररी असिस्टंट आहे, या पदासाठी जर तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी केली आहात तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो एज लिमिटमध्ये तुम्ही बघू शकता कमीत कमी वय तुमचं 19 वर्ष असायला हवं आणि जास्तीत जास्त वय तुमचं तुमच्या कास्टनुसार तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओपनसाठी 38 वर्षे आणि रिझर्व्ह कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी या ठिकाणी मॅक्झिमम वय जे आहे ते 43 वर्ष मागितलं गेलेलं आहे. यामध्ये जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे त्यांना ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार या ठिकाणी एज रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे. तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम www.ictmumbai.edu.in या संकेतस्थळावरती जाऊन हे जे पोर्टल आहे या पोर्टल मार्फत 16 एप्रिल 2024 पर्यंत आपला अर्ज करायचा आहे. आणि या अर्जाची प्रिंटआउट घेऊन जे डॉक्युमेंट विचारलेले ते सपोर्टिव्ह डॉक्युमेंट जोडून तुम्हाला 20 एप्रिल 2024 पर्यंत हा जो ॲड्रेस दिला आहे या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे. अप्लिकेशन फीज म्हणजे परीक्षा शुल्क तुम्ही ते बघू शकता. जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 1000 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. तर बाकीचे जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करावं लागणार आहे. या व्यतिरिक्त जे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमधनं या ठिकाणी अर्ज करू इच्छिता त्यांच्यासाठी नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सबमिट करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. इंटरव्ह्यूच्या वेळेस ते तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता VJ, NT, OBC, SC-BC या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सबमिट करणं आणि अपलोड करणं अप्लिकेशन करण्याच्या वेळेस अनिवार्य असणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची कोर्टची केस पेंडिंग नसावी. जे डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे त्या डॉक्युमेंटची पूर्ण यादी या ठिकाणी दिली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून अर्जासोबत पाठवायचे. जो ॲड्रेस मी तुम्हाला सांगितला त्या ॲड्रेसवरती. आणि मित्रांनो टाइम टू टाइम तुम्हाला जी वेबसाईट दिली ती वेबसाईट चेक करायची आहे, कारण सर्व डिटेल्स तुम्हाला या वेबसाईटवरतीच येणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला 16 एप्रिल 2024 पर्यंत तुमचा ऑनलाईन अर्ज जो आहे तो
पूर्ण करायचा आहे आणि 20 एप्रिल 2024 पर्यंत तो पाठवायचा आहे। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।